कहाणी मंगळागौरीची. श्रावणातले 4 मंगळवार नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी माहेरी हौसेने पुजले जातात. बरोबरीच्या मुलींसह म्हणजे वशेड्या पूजा करून नातेवाईक इष्टमित्रांना बोलावून देवीची स्तुती प्रार्थना केली जाते. खेळ खेळले जातात. जागरण केले जाते. आता या व्रताचा भेटी गाठी, सजावट, एक सण, हौस इतकाच अर्थ उरला आहे. ही कहाणी मोठी आहे. ही कहाणी नक्की सांगते तरी काय? कहाणी: एका वाण्याला देवीच्या आशीर्वादाने मुलगा झाला, पण तो अल्पायुषी होता. तो मुलगा मामाबरोबर काशी यात्रेला जात असताना एका मुक्कामी त्याचे लग्न होते. त्याच्या बायकोने केलेल्या मंगळागौरीच्या व्रताच्या पुण्यामुळे मुलाचा अकाली मृत्यू टळतो असे सांगणारी आणि बायकोच्या व्रतात अजून एक भर घालणारी ही कथा आहे. भावार्थ: वाणी झाडावरचे खूप आंबे काढतो, पण एकच आंबा त्याच्याजवळ उरतो. हे मनुष्य स्वभावाचे यथार्थ वर्णन आहे. माणसाला खूप हवे असते, पण त्यातील काही इच्छाच पूर्ण होतात. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त मिळत नाही. मुलगा अल्पायुषी आहे हे माहीत असल्याने त्याचे लग्न लवकर केले नाही हा विचारीपणा आहे. काशी यात्रा करून त्याचे गंडांतर, अपमृत्यू टाळता आला तर पहावा असा सूज्ञ विचार केला आणि मामाबरोबर काशी यात्रेला पाठवले. पूर्वी काशी यात्रा खडतर होती, पायी करावी लागत असे. भाऊ बहिणीसाठी किती करतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. लग्न झाले तरी बहीण सुखात असावी ही तो त्याची जबाबदारी समजतो आणि म्हणूनच मुंजीत लग्नात मामा मामीचा मान ठेवला जातो. नवरा मुलगा आजारी पडला म्हणून लग्नासाठी आयत्या वेळी वेगळ्या मुलाला उभे केले असू शकते. एकमेकांना खुणेसाठी नवऱ्याने बायकोला अंगठी आणि बायकोने नवऱ्याला लाडू अशा वस्तू द्यायची प्रथा असेल, त्यामुळे त्यांनी एकमेकांना ओळखले. साप कर्यात जाईल हे पटते, पण दुसऱ्या दिवशी त्याचा हार कसा होतो? आईने केलेल्या व्रताचे पुण्य मुलीला मिळाले, त्याची कृतज्ञता म्हणून मुलीने आईला दागिना द्यावा असा अर्थ असावा. आई मुलीला जे संस्कार आणि आशीर्वाद देते त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. मुलगी एरवी कधीही आईची ओटी भरत नाही, पण मंगळागौरीच्या उद्यापनाला मात्र आईची ओटी भरता येते. दुसऱ्या घराला आपले मानून समरस होण्याचा सांस्कृतिक वारसा आई मुलीला देते. एकंदरीत नाट्यपूर्ण रंजक वळणे या कथेत आहेत. तात्पर्य: सर्व कहाण्यांप्रमाणे या कहाणीतही ज्या गोष्टी हव्यात त्या मिळवण्यासाठी इच्छा, प्रार्थना आणि प्रयत्न या त्रिसूत्रीचा अवलंब करावा हे अधोरेखित केले आहे. एखादी गोष्ट हवी असेल तर तसे मनापासून वाटायला हवे, त्याचा पाठपुरावा करायला हवा, ती प्राप्त व्हावी म्हणून मनापासून प्रयत्न करायला हवेत. झालं तर झालं असे होईल का? मी इतके प्रयत्न करू शकत नाही, हे कुठून तरी होईल याची खात्री काय? अशा निराशजनक विचारांचा कहाणीत कुठेही उल्लेख नाही. कोणतीही गोष्ट हवी तर त्यासाठी प्रयत्न करावा, प्रार्थना करावी असे सर्व कथा सांगतात. मागू ते योग्य हवे इतके भान ठेवून मागितले की मिळते असेच सांगतात. लहानपणी वाटायचे की सर्व बायका दीर्घायुषी आरोग्य संपन्न असतात आणि त्यांना नवऱ्याच्या मुलाच्या आरोग्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. नंतर कळले की या कहाण्या लिहिल्या गेल्या तेव्हा पुरुष लढाईसाठी, शिकारीसाठी, व्यवसायासाठी सतत घराबाहेर असत. घरातील बायकांना त्यांची काळजी वाटणे नैसर्गिक होते. बायकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी ही व्रते सांगितली गेली, कहाण्या रचल्या गेल्या. माणसाचे मन शांत आणि स्थिर राहणे सर्वात महत्वाचे असते. माणसाला उगाच वाटत असते आपल्या डोळ्यासमोर असेल ते सुरक्षित असते. एक कोळी आणि एक व्यापारी एक मित्र असतात. गप्पा मारताना व्यापारी कोळ्याला विचारतो, तुझे आजोबा, बाबा समुद्रात बुडून मेले तरी तू समुद्रात कसा जातोस? कोळी हसून विचारतो, तुझे आजोबा आणि बाबा बिछाण्यावर मेले, असे असूनही तू रोज बिछाण्यावरच झोपतो तसाच. जसे सामान्य माणसासाठी झोप अत्यावश्यक आहे, तसेच कोळ्यासाठी समुद्रात मासेमारी करणे सामान्य साधारण गोष्ट आहे. मरण येणार तर ते कुठेही येईल, त्याला भिवून जगण्यात हशील नाही. मृत्यूपेक्षा जगण्याचा विचार करायला हवा. विधिलिखित कोणीही टाळू शकले नसले तरी मनोधैर्य टिकवणे, सकारात्मक विचार करणे गरजेचे असते. जगण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. प्रयत्न सोडणे हाच मृत्यू.
उमेद खचलेला माणूस जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही. निराशेत दिवस ढकलतो. जगण्याचा उत्सव करता यायला हवा. जिवंत असेपर्यंत जिंदादिल राहायला आले पाहिजे. सैनिक, कोळी, पोलीस, डॉक्टर अशा लोकांना नुसते बघूनही छान वाटते. उत्साह संचारतो, आदर वाटतो. त्यांच्यापैकी एकही माणूस कधीही निराश, आळसावलेला दिसत नाही, कारण त्यांनी मृत्यू जवळून बघितलेला असतो. त्यांना आयुष्य म्हणजे माणूस कसा जगतो ते महत्वाचे हे कळलेले असते. त्यांना आयुष्याची किंमत कळलेली असते. प्रत्येक क्षण ते सत्कारणी लावतात. रडण्यात, आळसात वाया घालवत नाहीत. या कहाण्यांचे अजून वैशिष्ट्य म्हणजे या कहाण्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आरोग्य, संपत्ती अशा गोष्टींची कामना करताना झाडे, पशु, पक्षी यांच्यासाठीही सद्भावना जपतात. समाजाचे, निसर्गाचे आपण देणे लागतो ही जाणीव करून देतात. सर्वांचा प्रतिपाळ करावा हा विचार जागवतात. हे मूल्य शिक्षण आहे. सर्वांनी सुखी राहावे, एकमेकांना मदत करावी, सलोखा असावा, माफ करावे, सुखाने नांदावे असा आशावाद निर्माण करतात. आदर्श समाज कसा असावा याचे मार्मिक चित्रण करतात. कळत नकळत माणसाकडून काय चुका होतात त्या कशा सुधाराव्यात हे सांगतात. वडिलांनी त्रास दिला तरी मुलगी मनात आकस धरून वागत नाही. मुलाचा बळी दिला म्हणून सुनेने सासऱ्याला धारेवर धरले नाही. बायकांना तारतम्य हवे. स्वार्थापलीकडे बघण्याचा विवेक हवा. राजाची सून झाली म्हटल्यावर तिच्यावर प्रजेचे दायित्व आले, जबाबदारी आली. प्रजेला लेकरू मानायचा मनाचा मोठेपणा हवा. त्या बायकांच्या बुद्धीची झेप, मनोधैर्य, कष्ट, सकारात्मकता यापुढे नतमस्तक व्हायला होते. बळी दिला हे अमानुष वाटते. दृष्टिकोन वेगळा ठेवायला हवा. युद्धासाठी अभिमन्यू आणि इतर मुलांना सामील करताना हे मरू शकतात याची त्यांच्या आईवडिलांना जाणीव होती. ज्येष्ठ पुत्राला विश्वामित्रांबरोबर पाठवताना दशरथ म्हणून तर हळवा झाला, पण नेभळटपणे जगण्याचे आपले संस्कार आणि संस्कृती नाही. प्रजेला त्रासात ठेवून आपली कातडी वाचवणे हे राजांच्या रक्तात नव्हते, म्हणून तर ते राजे होते. प्रजेचे रक्षण करणे त्यांचे कर्तव्य होते, जे ते उत्तमपणे पार पाडत होते. स्त्री ही घरात नुसती बसत नव्हती. मुलांचे संगोपन करत होती, नवऱ्याचे आरोग्य जपत होती, झाडांची निगा राखत होती, गायीची पूजा सगळे करतील. स्त्री सापालाही वंदनीय मानत होती. तिच्याकडे दूरदृष्टी होती. या कहाण्या कोणीही कपोलकल्पित, निरुपयोगी आणि अवास्तव ठरवू नये. मी किती मोठा होऊ शकतो हे या कहाणीत वाचावे. मीला सुखी करता करता सर्व चराचराला सुखी करण्याची स्त्रीत ताकद आहे. स्त्रीत विल पॉवर जास्त असते, कारण तिच्या जाणीवा समृद्ध असतात. तिला एखादी गोष्ट हवी तर ती मिळवू शकते. चिकाटी, सातत्य, मार्दव, दया, सेवा हे स्त्री गुण आहेत. ही स्त्रीची शक्ती आहे. शेतीसह अनेक शोध स्त्रीने लावले. एक विनोद आहे. एक माणूस म्हणतो की इतके पैसे आहेत, काय करू कळत नाही. त्याचा मित्र म्हणतो, लग्न कर, हे पैसे खूप कमी आहेत असे तुला वाटू लागेल. पुरुष संपत्ती कमावत असला तरी ऐश्वर्य स्त्रीमुळे असते. त्या संपत्तीचा विनियोग स्त्री उत्तम करते ही गोष्ट खरी. या कहाणीचे तात्पर्य हे की स्त्रीने सर्वांच्या हिताचा विचार करावा. तिच्या सदिच्छेत सर्वांचे मंगल करायची ताकद असते. मंगळागौरीला सर्वांचे मंगल करायची ताकद मागू, हेच या कहाणीचे फळ.